फ्रान्स सरकारने मी राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चातर्फे पदाधिकारी असल्याने या ठिकाणी उपस्थित आहे आणि फ्रान्स सरकारने जो प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेबांचा अपमान केला आहे त्याचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो। आणि आता आपण जर पूर्ण पॅटर्न पाहिला तर संपूर्ण जगामध्ये एक मनोवादी म्हणा किंवा एक हुकुमशाही प्रवृत्तीचे सर्व राष्ट्राध्यक्ष निवडून आलेले आहेत गेल्या 10 वर्षात 15 वर्षात। आणि त्यांनी जे काय अल्पसंख्याक असतील आपल्या देशातले किंवा पूर्ण जगातले तर त्यांना बदनाम करण्याचं, त्यांचे जे काही मानव असतील महामानव त्यांचे प्रेषित यांना बदनाम करण्याचं एक फार मोठं षडयंत्र केलेलं आहे आणि ह्याला सरकारचा पाठिंबा असल्यामुळे हे आपण सहजासहजी थांबू शकत नाही। पण ही रस्त्यावरची लढाई आहे आणि आम्ही लढणार। फ्रान्समध्ये जरा कोणी आमच्या महामानवाबद्दल बोललं, बाबासाहेब असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, पैगंबर साहेब असतील, येशू ख्रिस्त असतील, तर आम्ही हे सहन कदापि करणार नाही। आणि जसं साहेब म्हणाले तसं मुस्लिम समाज हा शांतताप्रिय आहे आणि मुस्लिम समाजाबद्दल मी जे काय थोडंफार वाचन केलंय त्याच्यामध्ये पैगंबर साहेबांनी सांगितलंय की जर शेजारच्या घरामध्ये कुठला अन्याय अत्याचार होत असेल आणि जर तो कुठला मुस्लिम सहन करत असेल तो खरा मुस्लिम नसतोय। आणि मी बऱ्याच मुसलमानांचं बघितलंय ते आपल्यासाठी कायम येतात आणि बाकीचे जे लोक आहेत सवर्ण असतील कोणतेही असतील ते बघत देखील नाही दलितांच्याकडे, मागासवर्गीयांच्याकडे, SC ST OBC कडे। पण मुसलमान हा शांतताप्रिय समाज आहे आणि तो सर्वात महत्वाचं म्हणजे हेल्पफुल त्यांचं जे नेचर आहे ना ते फार म्हणजे ते त्यांच्या पैगंबर साहेबांनीच ते लिहून ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते सर्व वागत असतात। आणि फ्रान्स सरकारने जो हा त्यांचा विडंबन केलेला आहे ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि पुढं राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, ख्रिश्चन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाची जी काय पुढची धोरण असतील ह्याचा आपल्या निषेध करण्यासाठी ते आमची कंटिन्यूस चालू राहतील। आणि मी ह्या मोर्चाच्या मध्ये या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला हे सांगू इच्छितो की मी किंवा आमचा जो राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा आहे हा तुमच्या सदैव पाठीशी आहे आणि आम्ही या लढाईमध्ये तुम्ही एकटे नाही, आम्हीही तुमच्याबरोबर आहोत। जय मूल निवासी।